हे बघा किचनची सफाई चाललेली आहे. यात्रा आहे त्यामुळे आता यात्रा म्हटलं की सफाई आलीच. तुम्हाला माहीतच आहे. बघा किती गबाळ आहे किचनमध्ये. आज पूर्ण घराची सफाई करायची आहे. सकाळी उठल्याबरोबर देवाची पूजा केली सकाळीच. आज बघू शकता तुम्ही मंदिर आणि सगळं क्लीन झाल्यावरती तुम्हाला मी दाखवते बघा कसं किचन आहे ते आमचं. फॅन पुसायचं चाललेलं आहे आता, पण मी तुम्हाला दाखवू शकत नाही. आत खूप गर्दी असल्यामुळे किचनमध्ये मी बाहेरच आणलेत बघा भांडी घासायला. इथं बसून अशी हाय स्पेस जागा असल्यामुळे इथं भांडी घासणार आहे आम्ही. आता चालू केली थोडीशी घासली ती इथं, हे छोटी छोटी आणि हे पूर्ण झाल्यावर तुम्हाला किचन दाखवते. तुम्ही पण घासता ना घरी भांडी यात्रा असल्यावर? अशी बघा धुवून भांडी तिकडे अशी मस्त अशी उन्हात ठेवलेली आहेत भांडी. तिथं सुकल्यानंतर आतमध्ये घेऊन जाणार आहे. भांडी घासून झालेत बघा. कांद्याची भांडी थोडीशी, देवाची भांडी तिकडे झालेत. भांडी घासून बाहेर आहेत ओपनमध्ये. जाऊया किचनमध्ये आता भांडी धुया सगळी. आता भांडी धुवून झालेले आहेत. चला आता किचनमध्ये घेऊन घेऊया आपण. चला मग या. हॅलो, बघू शकता किचन आता क्लीन झालेलं आहे बघा. असं वरती पण असं डबे क्लीन असं घासून ठेवलेत आज. आणि इकडची भांडी पण अशी बघा, देवाची भांडी अशी मस्त पहिली घासलेत बघा. आज सगळं असं ओके मध्ये केलेलं आहे. पण आता खूप लागलेलं आहे भूक, त्याच्यामुळे आता थोडंसं चहा आणि चहा बरोबर नाश्ता काय असणार आहे तुम्ही सांगा. तर आता फ्रेंच फ्राईज आम्ही चहा बरोबर नाश्त्यासाठी बनवणार आहे. या मग तुम्ही पण चहा प्यायला. तर आता सुरुवात करूया. चहा नाश्ता रेडी आहे. आता करूया आपण चहा नाश्ता. बघा मी सकाळी 9 वाजता सफाई चालू केली ते 5 वाजल्या. आता माझी पूर्ण किचनची सफाई झालेली आहे. 7 तास लागलेत मला सफाई करायला. मला खूप भूक लागल्या. चला मग तर करूया आता नाश्ता. फ्रेंच फ्राईज स्वाद बघूया. छान आहे असं क्रिस्पी.